नमस्कार, मी डॉक्टर तानाजी चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नाशिक महानगरपालिका नाशिक। सध्या नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि शहरी भागामध्ये जो काही डेंग्यूचा प्रादुर्भाव अशा दैनंदिन वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात, त्या अनुषंगाने मी नागरिकांशी संवाद साधतोय। खरं तर डेंग्यूच्या ज्या केसेस आहेत सध्या भारतभर त्याचा प्रादुर्भाव होतोय आणि नाशिकमध्ये ज्या काही केसेस निघत आहेत ह्या केसेसच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याचशा उपाययोजना पण करतो आहोत। सध्या नाशिकमध्ये ज्या काही केसेस निघाल्या आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने आपण पेस्ट कंट्रोल आणि फॉगिंग आपलं सुरूच आहे। मात्र आपण एक माननीय आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाने जे काही केसेस निघत आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण त्यांच्या ज्या रुग्ण निघत आहेत त्यांच्या घरी जाऊन आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा करतोय आणि त्याच्यानंतर ज्यांना काही ताप अंगदुखी वगैरे काही अशी सस्पेक्टेड वाटत आहेत त्यांचा रक्त नमुना वगैरे घेऊन आपण तपासणीला पाठवतो। ज्या डेंग्यूच्या केसेस खासगी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत त्यांचं सुद्धा आपण कन्फर्म NIV पुण्याला जो रक्त नमुने पाठवतो आणि कन्फर्म केसेस असेल ते आपण रिपोर्ट करतो। मात्र ज्या काही नाशिक शहरामध्ये ज्या केसेस निघत आहेत यांचं सुद्धा आपण रिपोर्टिंग दैनंदिन करत असतो। त्याचा आढावा माननीय आयुक्त साहेब आणि माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब हे दैनंदिन घेतच असतात। ज्या आपल्या आशा ज्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत आणि काही आरोग्य कर्मचारी याच्या मार्फत आपण सर्वे सुद्धा चालू आहे। डेंग्यूच्या केसेस ह्या एक डासामुळे होणारा हा आजार आहे। शक्यतो स्वच्छ पाण्यामध्ये हा डास उत्पन्न होतात आणि ज्याची डास उत्पत्ती स्थानक जी आहे ती स्वच्छ पाणी असतात। घरामध्ये जे काही फ्रीज वगैरे आहेत त्या फ्रीजच्या पाण्यामध्ये आपण बरेचसे लोक आपण फ्रीजमध्ये खाली जे पाणीचं असतं ते आपण डिस्कार्ड करत नाही आणि त्या फ्रीजच्या पाण्यामध्ये डास उत्पत्ती स्थानक उत्पन्न होतात। त्याचबरोबर जे काही घरात कुंड्या वगैरे आहेत जसं काही गुलाबाच्या फुलासाठी आपण मोठं याचं एक मोठी पात्र ठेवतो आपण तांब्याचं किंवा याचं पितळी, त्याच्यामध्ये बऱ्याच दिवस आपण पाणी काढत नाही, पाणी टाकलेलं असतं ते स्वच्छ पाणी असतं, त्याच्यामध्ये सुद्धा ही डासाळी उत्पन्न होते। घराच्या वर काही टायर वगैरे ठेवलेले असतात आपण गाडीचे, ते पावसाळ्यामध्ये त्याच्यात पाणी साचलेले असतात ते सुद्धा त्याच्यामध्ये डास उत्पन्न स्थानक तयार होतात। शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी बांधकाम चालू आहेत, बांधकाम व्यावसायिकांना आपण मध्यंतरी पत्र व्यवहार केलेला आहे। बांधकाम व्यावसायिक काय करतात, जेव्हा घरं वगैरे बांधतात त्यांना पाणी घर बांधण्यासाठी बिल्डिंग बांधण्यासाठी जे पाणी लागतं त्यासाठी ते खाली मोठी टँक करतात, जे टँक मध्ये ते पाणी साचवतात आणि तो टँक असा कोरडा होत नाही, पाणी त्याच्यात साचलेलं असतं त्याच्यामुळे ते उघडं असतं, त्याच्यामुळे तिथे पण डास उत्पत्ती स्थानक तयार होतात। खरं तर हे जे डास आहेत हे स्वच्छ पाण्यामध्येच होतात आणि ते स्वच्छ पाणी जर आपण वरून झाकण ठेवलं आणि बांधून ठेवलं तर मात्र त्याच्यात होत नाही। ग्रामीण भागामध्ये ह्याचे प्रमाण का कमी आहेत की ग्रामीण भागामध्ये जो पाणी दरंदनी येतो तो ती लोक आपल्या वापरासाठी, कपडे धुण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठी करतात। गुराढोरांना पाजल्यानंतर संध्याकाळपर्यंत ते पाणी उरत नाही आणि त्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया ती टाकी कोरडी करतात आणि उलटी करून ठेवून देतात। शहरामध्ये मात्र तसं नाहीये, आपल्याकडे जे हौद वगैरे असतात, जे काही आपण झाडांना कुंड्या वगैरे असतात हे पाणी आपण कोरडं करत नाही आणि कोरडा दिवस हा त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे। कोरडा दिवस जर झालं तर ह्याच्यावर आपण नक्की आळा घालू शकतो। शक्यतो हा डास दिवसा चालतो आणि त्याच्यामुळे जर आपण फुल स्लीव्ह कपडे वगैरे जर घातले तर त्याच्यावर आपल्याला चांगलं प्रिव्हेन्शन होऊ शकतं। आपलं विभागामार्फत दैनंदिन सर्वे तर चालूच आहे, त्याचबरोबर पेस्ट कंट्रोल आणि फॉगिंग पण चालू आहे। त्याचा अहवाल आपले बायोलॉजिस्ट डॉक्टर नितीन रावते सर आहेत, हा मलेरिया विभाग सांभाळतात आणि मलेरिया विभागाचा दैनंदिन अहवाल आमच्याकडे येत असतो। मी नागरिकांना हेच आवाहन करेल की ह्या आजाराला घाबरण्यासारखं नाही, पण आपण नागरिकांनी जर प्रतिसाद दिला आणि एक सामाजिक दायित्व म्हणून जर आपण ह्या गोष्टी अंमलात आणल्या की घरातली डास उत्पत्ती स्थानक ज्यांना ते फ्रीजचं पाणी किंवा इतर जे पाणी साचू नये ही उपाययोजना जर केल्या तर आपण ह्याच्यावर नक्की आळा घालू शकतो। आरोग्य विभाग याच्यासाठी याच्यावर उपाययोजनेसाठी तयार आहे। जे शहरामध्ये बऱ्याच आपले शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, नागरिकांना ज्यांना पण असा काही त्रास वाटतोय तर त्यांनी जवळच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर संपर्क साधावा आणि आपले मोठे हॉस्पिटल सुद्धा आहेत, आपण ऍडमिटची सोय वगैरे सुद्धा आहेत, आपले बिटका हॉस्पिटल आहे, झाकीर हुसेन आहेत, असे मोठे हॉस्पिटल आहेत। या ठिकाणी आपल्याकडे फिजिशियन वगैरे सुद्धा आता उपलब्ध झालेले आहेत, त्याच्यामुळे यावर जो उपाययोजना आहे जी ट्रीटमेंट आहे ती आपण पूर्ण देऊ शकतो। थँक्यू।